नमस्ते मित्रांनो, कसे आहात? मस्त, मी पण मस्त. आज आपण पूर्ण जयपूर एक्सप्लोर करणार आहेत. एक 3 ते 4 जे प्लेसेस आहेत ते डिसाईड केलेत आणि सध्या बॅकपॅक वगैरे झालेत. थोडंफार छोटं मोठं सामान ठेवायचं राहिलंय आणि आज घातलेलं आहे ब्लॅक शर्ट, ब्ल्यू पॅन्ट, ब्लॅक शूज. झालं. आता थोड्याच वेळात आपण रूम चेकआउट करणार आहे आणि निघणार आहे. पहिले दुसरी रूमला जाऊन चेक इन करणार आहे. चेक इन टाईम 11 वाजताच आहे. 11 वाजता चेक इन करेल आणि आज आपण फिरणार आहे नारगड फोर्ट. तर मित्रांनो, असंच कंटिन्यू राहा. ब्लॉग आजचा पण एकदम एन्जॉय करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चल चेकआउट कर. हो भाई, पाऊस पडलाय का काय? पाऊस हे बघ बोललंय सगळं. हेल्मेट धर. काल जवळजवळ 3-4दा भिजून परत सुकलेलो. आज अजिबात इच्छा नाहीये, पण आज वातावरणाकडे बघून तर वाटत नाही येईल पाऊस. काय सांगता येतं, येईल पण. क्या? हा भैया की ऑटो. आताच म्हणलेलं पाऊस आज नाही यायला पाहिजे आणि एकदम जोरात पाऊस चालू झालाय. बघा, दिसेल पाऊस. थांबलोय आता. दुसऱ्या हॉटेलला चाललो होतो चेक इन करायला. तिकडं म्हणलं बॅग्स वगैरे ठेवून जावं फिरायला, पण काय पुढे घ्यायला गाडी. आता आपल्या हॉटेलला येता येता पाऊस लागला जरा जोरात. थोडंफार भिजलो. कधल्या ह्याच्यामुळे असल्यामुळे समजत नाही आहे, पण थोडं जरा भिजलो. हा काय आहे आपल्या हॉटेलचा व्ह्यू. असं काय आहे आपलं हॉटेल. बघू आता, जाऊयात. आर्य चेक इन करतोय. चेक इनच्या फॉर्मॅलिटीज. अर्ली चेक इन दिलं तर बरं होईल, नाहीतर मग रिसेप्शनमध्ये बसायला लागेल. बाकी हॉटेलचा ॲम्बियन्स तर चांगला आहे, एकदम मस्त. काय झालं, देतात लवकर चेक इन? ID का देतो? काय अर्ली चेक इन देतात का जरा? ठीक आहे, चालेल. चला, रूम तर भेटली आता. फर्स्ट फ्लोअरलाच आहे. चला, भैया बॅग घेऊन जातात ते. एकदम लास्टवाली रूम भेटली आहे. बघू रूम कशी आहे. भाई पाऊस चालूच आहे अजून. आता समजत नाही आहे काय करायचं. एकदम असा बारीक बारीक तर चालूच आहे पाऊस. थोडा वेळ वाट बघणार आता. नाहीतर एक प्लॅन आहे, एक तर रेनकोट घ्यायचा, नाहीतर मग एक छत्री आहे आमच्याकडं. एक छत्रीने मग छत्री घेऊन जायची आणि सरळ रिक्षा करून जायचं आणि तसं फिरायचं. बघू आता. मूड तर जरा थोडा खराब झालेला आहे. एवढं सगळं आवरून, एवढं सगळं करून बाहेर पडलेलं मस्त फिरण्यासाठी. एवढा विचार करून आलतो, हे करायचं ते करायचं, पण बघू आता. पाऊस आता थांबलेला आहे बऱ्यापैकी आणि पाऊस चालू होता म्हणून म्हणलं काहीतरी सकाळी इथंच हॉटेलमध्येच काहीतरी ऑर्डर करावं म्हणून नाश्त्याला आपलं पुरी भाजी, एक पनीर पराठा आहे, सँडविच ऑर्डर केले. आता पटकन हे खाणार आणि पटकन निघणार. त्याच ह्याच्यात आम्ही थोडेफार अजून एक्स्ट्रा प्लेसेस कुठले एक्सप्लोर करता येतात का ते पण बघितलं. छत्री घेऊन निघणार. पुढचं पुढं बघता येईल काय होईल काय नाही, पण आज जयपूर फिरायचं म्हणजे फिरायचं. काय म्हणायचं आहे. निघलोय आता बाहेर जायला. पहिला तर नारगड फोर्टला जाणार आहे. पाऊस झालाय पूर्ण बंद, बऱ्यापैकी उघडलंय, सूर्य पण आला.
इथं एंट्री फीस तुम्हाला टू व्हीलरसाठी 20, कारसाठी 50 आणि जर ट्रॅव्हलर वगैरे असेल बस तर 200 रुपये पार्किंग चार्ज आहे. नारगड फोर्टला आता पोचलो आहे. गाडी इकडं पार्किंग केली. आर्य बसलाय गाडीवरती. पण आता पाऊस चालू झाला आहे. खाली तर पाऊस नव्हता आणि एवढा वेळ पण रूममध्ये बसलेलं तोपर्यंत पाऊस नव्हता. आता पाऊस चालू झालेला आहे. बघून नशिबाने आर्यननी छत्री आणली. मी छत्री विसरलो. आता एक छत्रीमध्ये दोघं जाऊ. होतील तसं फिरू, फोटो काढू आणि वगैरे पार्किंग केली की जो समोरचा रोड दिसतो इकडून आपल्याला चालायला सुरुवात करायची. पुढे काहीतरी चौकसारखं लागेल, 4 रस्ते आणि तिकडून एंट्री आहे. चला जाऊया मग. टू व्हीलर घेऊन येणार असेल तर तुम्हाला थोडा लांबून रस्ता पडेल. लांबून म्हणजे जो आम्हाला 4 किलोमीटर दाखवत होता, 4.5 किलोमीटर, तो तुम्हाला जवळजवळ 17 किलोमीटर दाखवल. आणि तो इकडून येतो आणि ही 4 व्हीलरची पार्किंग आहे. आणि हा असा सरळ रोड जातोय नाहरगड फोर्टला. ड्राईस पॉइंट काही आहे, चला इकडे दाखवलंय, बघून येऊ. इकडून ह्या अशा काही किल्ल्याच्या भिंती आहेत. इकडून पूर्ण असे इकडं जातात. आणि ही जी पूर्ण दिसतीये तुम्हाला ही समोर, ही सगळी जयपूर सिटी आहे. पावसामुळं पूर्ण जरा थोडंसं धुकं आल्यासारखं झालंय. मग अशी पूर्ण क्लिअर व्ह्यू होता जेव्हा आम्ही चढत होतो. आता एंट्री केली. एंट्री केल्यावरती चाललोय आता पुढं, बघूया काय काय आहे. बग्गी काय आहे रे इकडं. ह्या साईडला व्ह्यू पॉइंट आहे. व्ह्यू पॉइंटला बघूया काय आहे काय नाही. चाललोय आपण व्ह्यू पॉइंट कडे. पाऊस बारीक बारीक चालू आहे. ओ भाई व्ह्यू पॉइंटला आल्यानंतर तुम्हाला असा काही पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसेल. पूर्ण जयपूर सिटी दिसते. छोटे छोटे घर आहेत सगळे. पाऊस आहे. तिकडे जाऊ आता. सगळे गेले इकडे. आज पावसाने लय विषय केला रे. फूड कोर्ट आहे. जर तुम्हाला काही खायचं वगैरे असेल तर या साईडला फूड कोर्ट आहे. आणि जमत असेल तर आपलं थोडं उन्हाळ्याच्या सीझनचं या. जयपूर नॉर्मली डिसेंबरच्या दरम्यान येतं. डिसेंबर आणि उन्हाळ्यात ऑक्टोबर टू मार्च एप्रिल मे मध्ये पण येऊ शकतं. पण मे मध्ये जास्त ऊन असतं भरपूर. म्हणजे 43 पर्यंत मॅक्स जातं इकडं टेम्परेचर. बाकी किल्ला चांगला मेंटेन केला, एकदम मस्त आहे. शीश महलला जर तुम्हाला जायचं असेल, एंट्री किल्ल्यामध्ये एंट्री केल्याच तिथं 500 रुपये तिकीट भेटतं. तुम्ही तिकीट काढून एंट्री करू शकता. आणि ज्यांच्या कुणाकडं स्टुडंट आय डी असेल तर त्यांना नॉर्मल तिकीट आहे 50 रुपये. बट स्टुडंट आय डी असेल तर 22 रुपीज तिकीट तुम्हाला भेटतं. राजस्थान राज्यातील जयपूर शहराकडे पाहणाऱ्या अरवली टेकड्यांच्या काठावर नाहरगड किल्ला आहे. आमेर किल्ला आणि जयगड किल्ल्यासोबत नाहरगडने एकेकाळी शहराकडे एक मजबूत संरक्षण वलय तयार केले होते. किल्ल्याचे मूळ नाव सुदर्शनगड होते, परंतु ते नाहरगड म्हणून ओळखले जाऊ लागले, ज्याचा अर्थ वाघाचे निवासस्थान आहे. लोकप्रिय समजुती अशी आहे की येथील नाहर म्हणजे नाहरसिंग भोमिया, ज्याच्या आत्म्याने या जागेला त्रास दिला आणि किल्ल्याच्या बांधकामात अडथळा आणला.
नाहरच्या किल्ल्यात एक मंदिर बांधून त्याच्या आत्म्याला शांती मिळाली, जे त्याच्या नावाने ओळखले जाऊ लागले. नाहरगड किल्ल्याचे आर्किटेक्चर इंडो युरोपियन आर्किटेक्चर म्हणून ओळखले जातात. हा किल्ला उत्कृष्ट रचनांसाठी प्रसिद्ध आहे. जयपूरच्या अनेक राज्यकर्त्यांचे मंदिरही या राजवाड्यात विराजमान आहे. भिंतीवर वेगवेगळ्या पेंटिंग्स आणि लाल वाळूच्या दगडांनी बांधलेला हा किल्ला जयपूरमधील सर्वात सुरक्षित किल्ला मानला जात होता. किल्ल्यात राहण्यासाठी सुमारे 12 खास खोल्या बांधल्या गेल्या आहेत. या राजवाड्यात दिवाण-ए-आम असे एक स्थान होते, जिथे बरेचदा राजे त्यांच्या प्रजेला भेटायचे आणि त्यांच्याशी व्यथा ऐकत असायचे. नाहरगड किल्ल्यामध्ये आमिर खानच्या रंग दे बसंती मूवीचे शूटिंगही झाले होते. तसेच सुशांत सिंग राजपूतने या किल्ल्यामध्ये शुद्ध देसी रोमॅन्स मूवीचे शूटिंगही केले होते. या किल्ल्यावरून पद्मावत चित्रपटाचे काही भागाचे चित्रीकरण करण्यात आले होते. नाहरगड फोर्ट बघितला आता आलो एक्झिटला. एक्झिट करतो आता आणि बघू इकडून. आता भिजलोय तर पूर्ण सगळा भिजलोय. आता एकतर रूमवर जाईल, नाही तर जवळपास जे पण कुठली प्लेस असेल तिकडं जाईल. बघू आता, डिपेंड कसं होतंय. आणि जाताना एकतर एवढा मोठा चढ होता, चढायला चढली गाडी, पण पावसामुळं आता खूप घसरट झालं असणार आहे. ती गाडी घसरते, कसं जातंय, पडतंय का काय होतंय. अरे जाईल का आपण नीट खाली? तू चालत असेल तर मी चालत जाऊ. नाही पण मस्त आहे नाहरगड फोर्ट. नक्की विजिट करा. फोटोज व्हिडिओज काढायला पण एकदम मस्त आहे. आणि आले की गाईड नक्की घ्या. पावसामुळं आम्हाला कुठला गाईड सापडलेला नाही. आणि वातावरण बघू शकतो, एकदम मस्त धुक्याचं झालेलं आहे. एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. छत्री जर मी खराब केली ना, माझा मृत्यू आला. माझ्या घरचे मला मारणार लय जोरात. एक रावत मिस्टर भंडारला आलोय. जयपूरला आले ना, घेवर हा फिक्स खावा. मलाई घेवर एवढा मस्त आहे ना, घेवर सारखं बेस्ट स्वीटमध्ये काय नाही आहे. आणि इथली कचोरी पण भारी आहे. बाकी पण तुम्ही स्वीट्स वगैरे बघू शकता. जसं आपल्या पुण्याच्या साईडला काका हलवाई आहे ना, तसं बऱ्यापैकी हे एक फेमस आहे. तुम्ही नक्की विजिट करू शकता आणि इथली नक्की टेस्ट घेऊ.